नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. श्रावण महिना सुरू होताच वातावरणात एक वेगळीच भक्तिमय ऊर्जा जाणवते. श्रावण सोमवार म्हणजे भक्तांसाठी एक अत्यंत असा खास दिवस. पण तुम्हाला माहिती आहे का की काही लोकांसाठी हा उपवास हानिकारक ठरू शकतो. आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या लोकांनी श्रावण सोमवारचा उपवास करू नये आणि का. मित्रांनो, श्रावण महिना हा पूर्णपणे भगवान शंकराला समर्पित असतो. या महिन्यात शिवभक्त उपवास करतात, मंदिरात जातात, अभिषेक करतात आणि हर हर महादेव असा जयघोष करतात. श्रावण सोमवारचा उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. पण प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ही वेगळी असते आणि प्रत्येकाला उपवास करणं हे योग्य ठरेलच असं नाही. तेव्हा नेमकं कोणी हा उपवास करू नये ते लगेच जाणून घेऊया. नंबर 1, मधुमेह रुग्णांसाठी धोका. मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी उपवास करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, कारण अशा वेळी शरीरातील साखरेची पातळी अनियमित होण्याची शक्यता वाढते. उपवासाच्या काळात बराच वेळ अन्न न खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते, ज्याला हायपोग्लायसेमिया असे म्हणतात, ज्यामुळे चक्कर येणे, थकवा, घाम येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे अशी लक्षणे दिसू शकतात. काही वेळा ही स्थिती गंभीर होऊन कोमा येण्याची शक्यता देखील असते. दुसरीकडे जर अन्नाशिवाय केवळ औषधे घेतल्या गेली तर साखरेची पातळी अत्याधिक वाढून नुकसान होऊ शकते, ज्याला हायपरग्लायसेमिया असे देखील म्हणतात. म्हणूनच मधुमेही रुग्णांनी उपवास करायचा असेल तर तो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा. डॉक्टर तुमच्या औषधांच्या मात्रांमध्ये बदल करू शकतात किंवा विशेष आहार योजना सुचवू शकतात, ज्यामुळे उपवास करतानाही शरीरातील साखरेचा समतोल राखता येईल. स्वतःहून उपवास केल्यास आरोग्य धोका पत्करण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा परिस्थितीत तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक ठरते. नंबर 2, गर्भवती महिलांसाठी धोका. गर्भवती महिलांसाठी उपवास करणे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते, कारण या काळात शरीराला पूर्ण पोषणाची अत्यंत गरज असते. बाळाची वाढ, आईचे आरोग्य आणि दोघांचे पोषण यासाठी नियमित आणि संतुलित आहार आवश्यक असतो. उपवासामुळे शरीराला आवश्यक प्रथिने, जीवनसत्वे आणि ऊर्जेचा अभाव होतो, ज्यामुळे अशक्तपणा, थकवा आणि गंभीर परिस्थितीत बाळाच्या वाढीवर वाईट परिणाम होऊ शकतो. विशेषतः पहिल्या आणि तिसऱ्या तिमाहीत शरीराला अधिक काळजी आणि पोषणाची आवश्यकता असते. डॉक्टर देखील गर्भधारणेदरम्यान उपवास न करण्याचा सल्ला देतात, कारण उपाशी राहिल्याने रक्तदाब कमी होणे, चक्कर येणे किंवा गर्भपाताचा धोका वाढू शकतो. बऱ्याच वेळा गर्भवती महिलांना मतली, उलट्या किंवा अपचनासारख्या समस्या असतात आणि अशा वेळी उपवास केल्यास या तक्रारी अधिक गंभीर बनू शकतात. त्यामुळे धार्मिक भावना जपत असताना देखील आरोग्याच्या प्राथमिकतेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. उपवासाची इच्छा असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पुढील निर्णय घ्यावा. नंबर 3, मासिक पाळी दरम्यान उपवास. मासिक पाळीच्या काळात स्त्रियांचे शरीर आणि मन दोघेही अधिक संवेदनशील स्थितीत असतात. या काळात शरीरात हार्मोनल बदल घडतात, ज्यामुळे थकवा, चक्कर, चिडचिड, पाठदुखी आणि पोटदुखी यांसारख्या समस्या होतात. मित्रांनो, जर या काळात उपवास केला गेला तर शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषण न मिळाल्यामुळे ही लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात. उपाशी राहिल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे अशक्तपणा आणि एकूणच अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे या काळात शरीराला पूर्ण विश्रांती व संतुलित आहार देणे अधिक योग्य ठरते. मित्रांनो, पारंपरिक दृष्टिकोनातून देखील मासिक पाळीच्या काळात महिलांनी उपवास आणि धार्मिक विधींपासून थोडेसे दूर राहावे असा सल्ला दिला गेलेला आहे. या परंपरेचा हेतू महिलांना विश्रांती देणे हा होता, शिक्षा करणे नव्हे. त्यामुळे आजच्या घडीला विज्ञान आणि परंपरा या दोन्हींचा विचार करता पाळीच्या काळात उपवास टाळणं हे स्त्रीच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. श्रद्धा जरी महत्त्वाची असली तरी स्वतःच्या शरीराच्या गरजांकडे दुर्लक्ष न करता विवेकाने निर्णय घेणे अधिक योग्य ठरेल. नंबर 4, हाय और लो ब्लड प्रेशर. जर तुम्हाला उच्च किंवा निम्न रक्तदाबाची समस्या असेल तर उपवास करताना शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडण्याची शक्यता असते. उपवासामुळे दीर्घकाळ अन्न व पाण्याचा अभाव होतो, ज्यामुळे शरीरातील सोडियम, पोटॅशियम यासारखे महत्त्वाचे घटक कमी होऊ शकतात. याचा थेट परिणाम मेंदू आणि हृदयावर होतो. परिणामी डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा किंवा गंभीर परिस्थितीत हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. विशेषतः ज्या व्यक्ती नियमितपणे बीपीची औषधे घेत असतात त्यांच्यासाठी उपवास अधिक धोकादायक ठरू शकतो. म्हणूनच रक्तदाबाची समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करताना अतिशय काळजी घेणे गरजेचे आहे. अन्न पाण्याचे योग्य नियोजन, औषधांचे वेळेवर सेवन आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डॉक्टर तुमच्या आरोग्य स्थितीनुसार उपवासाची पद्धत, आहार आणि औषधांच्या वेळा यामध्ये योग्य बदल सुचवू शकतात.
त्यामुळे श्रद्धा सांभाळतानाच आरोग्याची काळजी घेणे हे अधिक शहाणपणाचे ठरेल. नंबर 5. हृदयाचे आजार. हृदयरोग्यांसाठी किंवा ज्यांची नुकतीच हार्ट सर्जरी झालेली आहे अशा व्यक्तींनी उपवास टाळणं हे अत्यंत आवश्यक आहे. सर्जरी नंतरचं शरीर हे अतिशय नाजूक अवस्थेत असतं आणि त्याला भरपूर पोषण, ऊर्जा आणि पुरेशी विश्रांती लागते. उपवास केल्यास आवश्यक पोषक घटकांचा अभाव होतो, ज्यामुळे शरीर थकलेलं राहू शकतं आणि पुनर्प्राप्ती म्हणजेच रिकव्हरी प्रक्रिया संथ होते. हृदयावर ताण येऊ नये म्हणून नियमित, संतुलित आणि वेळेवर आहार घेणे गरजेचे असते. उपवासामुळे निर्माण होणारा थकवा आणि अशक्तपणा हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतो. जर अन्नाच्या कमतरतेमुळे रक्तदाब, साखर किंवा इतर शारीरिक पातळी असंतुलित झाली तर ती परिस्थिती हृदयासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास किंवा अलीकडे सर्जरी झाली असल्यास डॉक्टरांचा स्पष्ट सल्ला घेतल्याशिवाय उपवास करू नये. आरोग्य सुरक्षित ठेवणं हाच खरी भक्ती करण्याचा मार्ग आहे. एक महत्त्वाची सूचना मित्रांनो, उपवास हा निसंदिग्धपणे श्रद्धेचा आणि भक्तीचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण ही श्रद्धा टिकून राहण्यासाठी शरीराचे आरोग्य टिकवणं अत्यावश्यक आहे. जर शरीरच अशक्त आणि अस्वस्थ असेल तर उपवास केल्याने शरीरावर अतिरिक्त ताण येतो आणि त्याचा उलट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भक्ती करताना विवेक वापरणं आणि शरीराची गरज ओळखणं हेही तितकंच आवश्यक आहे. भगवान शंकर सर्वांचं कल्याण करोत, पण आपल्या आरोग्याची जबाबदारी आपलीच आहे याची जाणीव ठेवणंही भक्तीचाच एक भाग आहे. जर तुम्हाला उपवास करायची इच्छा असेलच पण तब्येत 100% साथ देत नसेल तर त्यात थोडा समतोल साधा. उपवास करताना लघुपथ्य स्वीकारा. फळं, दूध, लिंबू पाणी किंवा उपचारासाठी योग्य अन्नपदार्थ घेतल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळतं. यासोबतच नियमित औषधं वेळेवर घेणं विसरू नका. उपवास म्हणजे स्वतःला त्रास देणं नव्हे तर श्रद्धेने आणि समजूतदारपणाने साधना करणं होय. शरीर निरोगी राहिलं तरच खरी भक्ती शक्य होते. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला का? कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा. तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. हर हर महादेव.